विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर हे बिनविरोध निवडून आलेत। विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनपर ठरावावरती बोलताना सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी जोरदार टोले लगावलेले आहेत। नाना पटोलेंचा या निवडणुकीमध्ये केवळ 208 मतांनी विजय झालेला आहे आणि त्यावरती सत्ताधाऱ्यांनी नाना पटोलेंना चिमटे काढलेत। याबद्दल नाना पटोलेंनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। विधानसभेत रंगली 208 ची चर्चा। नाना वाचले 208 सत्ताधाऱ्यांचे नाना पटोलेंना चिमटे। तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले, काय करायचं काय? 208 करणार विसरायला लागले। नाना पटोलेंनी व्यक्त केली खंत आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते अध्यक्षपद। त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकलोल करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही। विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली। या निवडणुकीनंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात सत्ताधाऱ्यांनी जोरदार टोलेबाजी केली। 2.5 वर्षांपूर्वी राज्यात शिवसेना फुटून सत्तांतर झालं। मविया सरकारच्या काळात नाना पटोलेंच्या राजीनाम्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त होतं। पुढे युतीच्या सत्तेत राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली होती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याला उजाळा दिला। नाना पटोलेंचा आभार मानतो, कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली। पण ती गाडी अशीच आणि याचा क्रेडिट तुम्हालाच आहे। किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या हातीच पक्षाची सूत्र होती। नाना पटोलेंनी राज्यभरात झोकून देऊन प्रचारही केला। पण एकीकडे निवडणुकीत काँग्रेस पक्षाची दाणादाण उडाली, तर निवडणुकीत गोंदियाच्या साकोली मतदारसंघातून विजय मिळवताना नाना पटोलेंचीही मोठी दमछाक झाली। अखेरच्या फेरीपर्यंत झालेल्या चुरशीच्या लढतीत नाना पटोलेंचा अवघ्या 208 मतांनी निसटता विजय झाला। याचवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना डिवचले। 208 जयंतराव आहेत तर आता मजा आहे। काय जयंतराव बघा, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा गेले, नाही दिसत। सभागृहाच्या बाहेर नाना वाचले 208 पण ही जुगलबंदी इथेच थांबली नाही। महायुतीतील दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नानांच्या मताधिक्यावरून त्यांना टोला हाणला। इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे, मुख्यमंत्र्याला दिलंय। आता तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले, काय करायचं काय? 208 करणार विसरायला लागले। मला यांनी सांगितलं 208। त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेट घालायची काय घालायची ते आम्ही घालू ना। तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा। सत्ताधाऱ्यांच्या या टोलेबाजीबाबत नाना पटोलेंनी खंत व्यक्त केली। जनतेच्या मतावरच हास्यकल्लोळ करायचं असेल तर हे योग्य नाही, अशी भूमिका नाना पटोलेंनी मांडली। 2004 मध्ये सगळ्यात हाश मताने आलो होतो। दुसऱ्या त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात जास्त हाश मताने आलो। तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही। लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते अध्यक्षपद। त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकलोल करायचं असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही। दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपद मिळवणारे राहुल नार्वेकर हे चौथे व्यक्ती आहेत। 2.5 वर्षांपूर्वी नार्वेकरांनी हे पद स्वीकारलं होतं। आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निकालही नार्वेकरांनी दिला होता। आता सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत तर विरोधी बाकावर कमी संख्या आहे।
या पार्श्वभूमीवर आपली बाजू मांडताना विधानसभा अध्यक्ष न्याय देतील अशी अपेक्षा विरोधकांनी व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.